नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण काव्या आणि पार्थ यांच्या पुढे आता कोणता पर्यायच ठेवलेला नाही. कारण नशिबाने त्यांची अशी थट्टा केलेली आहे की त्यांना कळतच नाही आहे की काय निर्णय घ्यायचा, काय उत्तर द्यायचं. कारण त्या दोघांची इतकी वाईट अवस्था झालेली आहे. आणि मग त्यानंतर आता नंदिनीवरती सगळेजण बोट लावत असतात, तिला गालबोट लावत असतात, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवत असतात. आणि मग त्या लग्न मंडपामध्ये जीवा आहे तो नंदिनीसोबत लग्नाला तयार होतो. आणि जीवा म्हणतो की मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. आणि मग दोन्ही कुटुंबांनी, देशमुख आणि मोहिते कुटुंबाने पण जीवा आणि त्याचबरोबर नंदिनीच्या लग्नाचा पर्याय स्वीकारलेला असतो. आणि त्याचबरोबर आता जीवा आणि नंदिनी या दोघांचंही लग्न पार पडणार आहे. आणि त्याचबरोबर नंदिनी ही आता जीवाची बायको बनून ही देशमुखांच्या घरामध्ये पाऊल टाकणार आहे, उंबरठा ओलांडणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार, नक्की काय काय होणार आहे, जीवा आणि नंदिनीला कोणकोणत्या संकटातून जावं लागणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे जीवाने आता काव्याला सांगितलेलं असतं की काव्या, काही झालं तरी तू म्हणतेस ना तू हे लग्न मानत नाही, तुझ्यासाठी हे लग्न योग्य नाही ना, मग आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र काढून टाक. काव्याला तो स्पष्टपणे सांगत असतो. परंतु काव्याला तिच्या आईने अट घातलेली आहे. कारण आधी बाबांनी ऑलरेडी अट घातलेली होती, त्यामुळं काव्या त्याच्यात अडकली होती. आणि आता आईने दुसरी अट घातलेली आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही हे मंगळसूत्र तू काढायचं नाही. ज्या क्षणी हे मंगळसूत्र तू तुझ्या गळ्यातून काढशील त्या क्षणी तुझ्या बाबांबरोबर तुझ्या आईचं पण मेलेलं तोंड तू पाहशील. अशी भयानक अट काव्याला घातलेली आहे. आणि काव्याला सांगितलेलं आहे की हे मंगळसूत्र तू काढायचं नाहीस. तेव्हा मात्र आता खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो की आता करायचं काय. कारण काहीही झालं तरीही वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. कारण कितीही ठरलं, काही असलं तरीही हे लग्न ज्या पद्धतीनं पार पडलेलं आहे ती पद्धतच इतकी विचित्र आहे की याचा विचारही विचारा जीवाने आणि नंदिनीने केलेला नाही. त्याचबरोबर इकडे काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यातही मोठं वादळ आलेलं आहे. इकडे पार्थ मात्र रडत असतो. पार्थला कळत नसतं की काय निर्णय घ्यायचा आहे, काय करायचं आहे. कोणत्याच गोष्टींचा उलगडा त्याला होत नसतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता मानिनी पार्थच्या जवळ आलेली आहे आणि पार्थला समजवत आहे, पार्थ बाळा, तुला हे लग्न मान्य करावं लागणार आहे. काव्या पार्थ देशमुख बनून या घरात येणार आहे, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव असं मानिनी त्याला बोलत असते. त्याला समजून सांगत असते. त्याला म्हणत असते की काहीही झालं तरीही ही गोष्ट विसरता कामा नये की आत्ता या लग्न मंडपामध्ये तुझं आणि काव्याचं लग्न झालेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. परंतु इकडे खूप मोठा धक्का असतो, तो पार्थसाठी असतो. कारण नंदिनीने त्याला प्रश्न विचारलेला असतो की ज्या वेळेस साखरपुड्याच्या वेळेस पार्थ सगळेजण मला बोलत होते, पण माझा तुमच्यावरती विश्वास होता आणि माझा विश्वास मी ढळू दिला नाही. मी फक्त आणि फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवला कारण तुम्ही परत याल याची मला खात्री होती. आणि म्हणून तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काहीही झालं तरीही माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि मी तुमच्यावरती माझा विश्वास ठेवलेला होता. तरीही आत्ता जे घडलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे, असं पार्थला नंदिनी बोललेली असते. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही पार्थ, कारण मला असं वाटत होतं की तुमचाही माझ्यावरती विश्वास आहे, पण तुम्ही माझ्या बोलण्यावरती माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, हे नंदिनी बोलत असते. आणि त्याचबरोबर नंदिनीचं असं म्हणणं असतं की ज्या गोष्टी घडू नये अशा वाटत होत्या त्या गोष्टी घडलेल्या आहेत, हे मलाही पटतंय. परंतु आज या लग्न मंडपामध्ये तुम्ही सगळेजण मला सेकंड हँड म्हणून हिनवत आहात. तुम्हाला सगळ्यांना माझ्याबद्दल शंका वाटलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्याबद्दल वाईट वाटत आहे. हे सगळं जरी पटत असलं तरीही तुम्ही मुलींनाच प्रत्येक वेळेस हिनवत असता, मुलींनाच प्रत्येक वेळेस बोलत असता. कधी कुणी कुठल्या मुलाबद्दल वाईट बोललं आहे का? कधी कुठल्या मुलाबद्दल बोललेलं आहे का की तो सेकंड हँड आहे? कारण माझी काहीही चूक नसताना त्या मुलाने मला भर लग्न मंडपातून किडनॅप करून मला तो घेऊन गेला. आणि आत्ता तुमच्या सगळ्यांचं म्हणणं काय आहे? तर तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की मी चुकीची आहे, मी सेकंड हँड आहे, असं म्हणत ती आता यशवंतराव भोसलेला जाब विचारत आहे. त्याला विचारत आहे, सांगा ना माझं काय चुकलं. म्हणजे मी या लग्नासाठी तयार झालेली होते, माझं लग्न होत होतं, मी आता परत आले, माझ्या
जीवाशी खेळून आलेली आहे. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न होता आणि आत्ता इथे तुम्ही मला बोलत आहात काय? तर माझं चुकलेलं आहे, कारण मी तोंड काळं केलेलं आहे. अरे तुम्ही त्या फालतू यंत्रातल्या व्हिडिओवरती विश्वास ठेवला, पण तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावा वाटलं नाही. तुम्ही त्या यंत्रावरती विश्वास ठेवला, पण तुम्हाला स्वप्नातही वाटलं नाही की आपली मुलगी अशी वागू शकणार नाही. तुम्हाला फक्त तुमचं पडलेलं होतं. तुम्हाला फक्त तुमच्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, कारण तुमच्यासाठी तुमचा स्वाभिमान महत्त्वाचा होता, तुमची इज्जत महत्त्वाची होती. पण तुम्ही माझं आयुष्य पणाला लावलेलं आहे. आणि आत्ता काय होतं आहे? तर आत्ता तुम्हीच मला बोलत आहात की या सर्व गोष्टी ज्या होत आहेत त्या नियतीने घडवलेल्या आहेत. बरोबर आहे, नियतीनेच गोष्टी घडवलेल्या आहेत. हे सगळं म्हणणं पटतं आहे मला तुमचं. पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कारण काहीही झालं तरीही आत्ता तुम्ही सगळेजण मला दोष देत आहात, मला नावं ठेवत आहात. आत्ता मी इथं तुम्ही माझं पुन्हा लग्न लावायला तयार झालेलं आहात, पण मी सेकंड हँड आहे असं तुमचं म्हणणं आहे. आता या लग्न मंडपात आहे का कोणी तयार माझ्याशी लग्न करायला? मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जज न करता माझ्याशी लग्न करायला कोणी तयार आहे का? नंदिनीच्या या वाक्याने सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे आता त्या लग्न मंडपामध्ये कोणी कुठलाही मुलगा तयार झाला तरी त्याच्याशी नंदिनी लग्न करायला तयार आहे. कारण एकदा का त्या लग्न मंडपातून नंदिनी बाहेर पडली की तिच्यावरती बट्टा लागलेला आहे, तिच्यावरती गालबोट लागलेला आहे की तिचं लग्न मोडलेलं आहे. आता नंदिनीने सगळ्यांच्या समोर प्रश्न विचारलेला आहे. यशवंतराव भोसलेची तर तिने बोलती बंद केलेली आहे. त्याला दाखवून दिलेलं आहे की ही नंदिनी काय करू शकते. कारण यशवंतराव भोसले ज्या पद्धतीनं वागले होते ती पद्धतच इतकी चुकीची होती की विचारही कोणी करू शकत नाही. कारण एवढी घाई करायची गरजच नव्हती. गावकऱ्यांना कंट्रोल ते करू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी गावकऱ्यांना कंट्रोल केलं नाही. त्यांनी फक्त आणि फक्त त्यांचा स्वार्थ बघितला, त्यांचा मोठेपणा बघितला. त्यांच्यासाठी महत्त्वाचं काय होतं, तर या लग्न मंडपामध्ये त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे हा लग्न सोहळा पार पडणं. आणि त्यांच्यासाठी हा लग्न सोहळा पार पडायचा होता. आणि जोपर्यंत हा लग्न सोहळा पार पडणार नव्हता तोपर्यंत त्यांना बरं वाटणार नव्हतं. म्हणून या सर्व गोष्टी होत आहेत, हे सगळं बोललं जात असतं. परंतु जेव्हा मात्र हे सगळं घडत असतं तेव्हा तिथे कोणीही नंदिनीच्या किंवा जीवाच्या किंवा काव्याच्या मनाचा विचार केलेला नाही की त्यांना दोघांना काय वाटत आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता नंदिनीसाठी किती मोठी गोष्ट घडलेली आहे आणि त्याहीपेक्षा काव्यासाठीही तेवढीच मोठी गोष्ट घडलेली आहे. कारण काव्याची अजिबात इच्छा नव्हती लग्न करायची. नंदिनीचं तर तेच म्हणणं होतं की तुम्ही काव्याच्या मनाचा विचार केलात का? काव्याला काय वाटतं या गोष्टींचा विचार केलात का? हे नंदिनी वारंवार विचारत आहे. तिला माहिती आहे की या लग्नासाठी काव्य तर तयार नसणारच आहे याची तिला खात्री आहे. आणि म्हणून तर तिने हा प्रश्न सगळ्यांना विचारलेला आहे. जेव्हा नंदिनी हा प्रश्न सगळ्यांना विचारत आहे तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे की उत्तर काय द्यायचं. कारण आता नंदिनीच्या या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही. कारण काहीही झालं तरीही नंदिनीसाठी आता कोणी तिथं लग्न करायला तयार होत नाही. त्याचबरोबर आजीची तर वेगळीच नाटकं सुरू असतात. आजीला तर असं वाटत आहे की आता ह्या मुली उद्धटपणेच वागत आहेत आणि त्याच पद्धतीनं आजी बोलत असतात. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की शांत व्हा, कारण काही झालं तरी मी या लग्नासाठी तयार आहे ना आत्ता. मग मला आता मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. कारण या लग्नामध्ये माझ्याशी लग्न करायला कोणी तयार आहे का, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. हे सगळं ती बोलत असते आणि तिने आता सगळ्यांना प्रश्न विचारलेला आहे. नंदिनीने स्पष्टपणे तिचा प्रश्न सर्वांच्या समोर मांडलेला आहे आणि सर्वांना विचारलेला आहे की सांगा, आहे का कोणी माझ्याशी? आणि तेव्हा मात्र आता कोणाकडे काहीच पर्याय नसतो. सगळेजण शांत असतात आणि त्याच वेळी जीवा तिथे येतो आणि जीवा सांगू लागतो की हो, मी आहे तयार नंदिनी, तुझ्यासोबत लग्न करायला मी तयार आहे. आणि जेव्हा जीवा हे बोलतो तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. कारण नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा यांचं लग्न सोहळा आता उरकायचा असतो. कारण जीवाने काव्याकडे जाऊन तिला पर्याय दिलेला असतो, तिच्याशी विचारलेलं असतं, तिची विचारपूस केलेली असते. परंतु काव्याने मात्र साफ नकार दिलेला असतो. कारण जीवाला असं वाटत असतं की काव्याने नकार दिलेला आहे, एकतर ती लग्न मानत नाही आहे ना, मग नकार द्यायची काय गरज आहे असं जीवाचं म्हणणं होतं. पण काव्याने तिच्या आईबाबांचा जीव वाचावा या गोष्टीसाठी काव्याने नकार दिलेला आहे. कारण काव्याला माहिती आहे जर तिने हे लग्न मोडलं तर तिच्या आईबाबांची इज्जत जाणार आहे. म्हणून तिने या लग्नाला होकार दिलेला
आहे आणि तिने पार्थसोबतच्या लग्नाचा स्वीकार केलेला आहे. खरं तर आता जीवाने येऊन स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी तुझ्याशी तयार आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. हे सांगितल्यानंतर नंदिनीला पण बरं वाटतं, कारण या सगळ्या संकटातून जीवानेच तर तिला वाचवलेलं असतं ना. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, परंतु पार्थ इथून निघत होता मान्य आहे, पण पार्थ आला का शोधायला? पार्थ शोधायला आलाच नाही, कारण सगळ्या गोष्टी नंदिनीला सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर बाबांनी एवढंही सांगितलेलं आहे की नंदिनी पार्थरावांचा अजिबात दोष नाही, या सगळ्यामध्ये ते दोषी नाही आहेत. परंतु नंदिनीचा मात्र आता विश्वास बसत नाही आहे. नंदिनीला असं वाटत आहे की काहीही झालं तरीही, कोणी मला कितीही सांगितलं तरीही पार्थ मात्र तिथं आलेला नाही, पार्थने मला शोधण्याचा प्रयत्नही केलेला नाही, हे सगळं नंदिनी बोलत असते. खरं तर नंदिनीला मात्र खूपच वाईट वाटत असतं आणि आता जीवा तिच्यासोबत लग्नाला तयार झालेला आहे. नंदिनीने पण जीवाला होकार दिलेला आहे. जीवाने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे की मी लग्न करायला तयार आहे. आणि मग इकडे विक्रम आणि त्याचबरोबर धनंजय बोलायला सुरुवात करतात की काय करायचं, कारण आम्हाला आमच्या जीवाच्या लग्नासाठी आम्ही काव्याचा विचार करणार होतो, पण आता परिस्थितीच आपल्या पुढे अशी आहे. माईंनी जी भविष्यवाणी केली होती, लग्न सोयरीक तर जुळणार आहे पण लग्न कठीण आहे. शेवटी आता माईंची भविष्यवाणी ठरलेली आहे, तर नंदिनीचा आम्ही सून म्हणून स्वीकार करायला तयार आहोत. पण तुम्ही तयार आहात का, हा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की आता घरातले सगळे तयार होतात आणि नंदिनी आणि जीवा या दोघांचंही लग्न होतं. आता सगळेजण मुंबईला येतात आणि मुंबईला आल्यानंतर देशमुखांच्या घरामध्ये धूमधडाक्यात जीवा आणि नंदिनी यांचाही गृहप्रवेश होणार आहे. सुरुवातीला गृहप्रवेश होत आहे तो काव्य आणि पार्थ, कारण काव्य आणि पार्थ हा घरातला मोठा मुलगा आहे, त्यामुळे थोरली सून या नात्याने काव्य आणि पार्थ या दोघांचा गृहप्रवेश होतो आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवा या दोघांचा गृहप्रवेश होतो. कारण एवढं सगळं घडलेलं आहे तरीही घरी लक्ष्मी येत आहे आणि तिचा गृहप्रवेश झाला पाहिजे, हे सगळ्यांचं म्हणणं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.